आणि आताची महत्त्वाची बातमी, खासदार जलील यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाला एमआयएमने विरोध केलाय। उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये खासदार म्हणून इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। उद्या वंदे भारत ट्रेन अडवण्याचा इशारा एमआयएम कडून देण्यात आलेला आहे। उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये नाव नसल्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तर रेल्वेचा मुद्दा आम्ही लोकसभेमध्ये उचलला तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मात्र खासदार म्हणून जलील यांचं नाव नसल्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून उद्या वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होत असताना तिथे विरोध प्रदर्शन करण्याचा इशारा एमआयएम कडून देण्यात आलाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये नाव नसल्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक। नक्कीच या ठिकाणी एमआयएमचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। वंदे भारत ट्रेनचं उद्या उद्घाटन होणार होतं, मात्र यामध्ये इम्तियाज जलील यांना निमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती दाखल झालेली आहेत आणि या ठिकाणी जे अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर या सगळ्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। इम्तियाज जलील यांना का निमंत्रण दिलं नाही, त्यांचं पत्रिकेत का नाव नव्हतं याचं उत्तर मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही, अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं काम जे आहे ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र उद्या कुठलीही ट्रेन आम्ही चालू देणार नाही, वंदे भारत ट्रेन आम्ही रोखून धरू, अशा स्वरूपाचा इशारा इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद दिला होता। त्यानंतर अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी एमआयएमचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि रेल्वे स्टेशनवरती घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल। तर खासदार जलील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून उद्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये वंदे भारत ट्रेनला रोखण्याचा इशारा जलील यांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय।